नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, तुमचं ब्लाऊज अजिबात चुकणार नाही। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते ब्लाऊजची उंची। 30 साईज आहे आणि लहान साईज आहे, त्यामुळे काय होतं पहा, बऱ्याच जणांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो। तर तो येऊ नये यासाठी आपण इथं कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं हे सांगणार आहे। शक्यतो लहान साईजमध्ये पहा खूप प्रॉब्लेम येतात, मुंड्यामध्ये घोळ येतो, शोल्डर उतरतं, तर ते होऊ नये यासाठी या पद्धतीने नक्की ट्राय करा। आता आपण 32 साईजचा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस किती शोल्डर घेतो? 5 इंच। परंतु इथे आता आपण फक्त 4.5 इंच शोल्डर घेणार आहे। किती घेणार आहे? 4.5 इंच, कारण आपला हा गळा 9 इंच असणार आहे। जर 5 इंच शोल्डर घेतलं तर गळा रुंदी सुद्धा आपली मोठी येईल पहा। जर तुमचा गळा यापेक्षा छोटा असेल तर तुम्ही इथं 5 इंच घेऊ शकता, 8-7 इंच गळा असेल तर, परंतु इथे 9 इंच गळा घेणार आहे, तर मी इथं त्या मापानेच मी इथं 4.5 इंच शोल्डर घेतले। इथे सुद्धा मी 4.5 इंच घेतलं मार्किंग करून आणि मुंडा घेणार आहे फक्त 5 इंच। शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त असं इथं मी मुंडा घेतलेला आहे। ही झाली आपली मुंड्याची उंची। इथे आता इथे चौथा भाग करायचा आहे छातीचा। 30चा चौथा भाग किती येतो? 7.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। तर 7.5 इंच इथं घेतलेलं आहे आणि हे 1.5 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे। अजून इथं आपण ब्लाऊजची उंची घेतलेली नाही, तर ती उंची घेऊ। तर सर्वात पहिल्यांदा काम काय करायचं आहे, आपल्याला उंचीच घ्यायची आहे। तर इथे मी उंची घेते, 13 इंच ब्लाऊजची उंची घेणार आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करते, 14 इंच। आता इथे कंबर आहे 24, तर त्याचा चौथा भाग होतो 6, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतला, 7 पहा 24 इंच कंबर आहे आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं। जोडल्यानंतर आता इथे मुंड्याला आकार द्यायला शिकूया। इथे अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेते, एक तिरकी लाईन ओढून घेतली पहा। इथून फक्त घेणार आहे अर्धा इंच आणि या पद्धतीने हा मुंडा ड्रॉ केला। पहा किती एकदम परफेक्ट असा हा मुंड्याला आकार आलेला आहे आणि इथून जर तुम्ही पाहायला गेलं तर 1 इंचावरती मुंड्याला आकार आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की मुंड्याला आकार देऊन पहा। आता हा झाला पाठीमागचा मुंडा, आता आपण पुढच्या मुंड्यालाही आकार देऊन घेऊ। तर इथून पाऊण इंच घेणार आहे, 0.75 घेतलं आणि या पद्धतीने आकार दिला। पहा इथे हे आपले मुंड्यामध्ये आकार देऊन झालेले आहेत। आता तुम्ही म्हणाल गळ्याची रुंदी किती घ्यायची, तर गळ्याची रुंदी कशावरती ठरवायची? तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे। जर 2.25 इंच जर तुम्हाला शोल्डर पट्टी हवी असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करा, म्हणजे 2.25 इंच येईल शोल्डर पट्टी आणि इथे बाकीची आपली जी काही आहे ती गळ्याची रुंदी राहील, 2.25 इंच गळ्याची रुंदी राहील। आता इथे पुढचा गळा मी लहान साईज आहे म्हणून 5.5 इंचच घेतलेला आहे, इथे घेतलं 2.5 इंच। गळ्याला आकार देऊन घेतला आणि इथे शोल्डर डाऊन केलेला आहे। इथून घेते मी 2.5 इंच, इथूनही 2.5 इंच। आता या इथे पहा, जर तुमच्या ब्लाऊजची हाईट जास्त असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी मोठी घेऊ शकता, किंवा ब्लाऊजची हाईट जर कमी असेल 12.5 इंच वगैरे असेल तर तुम्ही इथं क्रॉसपट्टी 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता। उंचीनुसार तुम्ही क्रॉसपट्टी जी आहे ती कमी जास्त करा। आणि ब्लाऊज शोल्डर सुद्धा जर तुमचं पुढे येत असेल तरी सुद्धा क्रॉसपट्टी जर छोटी घेतली ना, तो सुद्धा प्रॉब्लेम तुमचा दूर होऊन जातो। कटोरी 4.5 इंच
इथूनही 4.5 इंचावरती पॉईंट दिला. 2 पॉईंट मी इथं 4.5 इंचावरती देऊन घेतले. एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. गळ्याजवळ 1 इंच वरती गेले. आता आपल्याला ही थोडी अजून लाईन वरती घ्यायची गरज आहे. पहा या पद्धतीने. आणि मग इथून तिरकी लाईन ओढायची. एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी फक्त इथून या पद्धतीने आकार द्यायचा. बाकी कुठे आकार देत बसायची गरज नाही. ही लाईन सरळच असते. फक्त इथले इथे हा कर्व देऊन घ्यायचा. आता इथे राहिलेला आहे आपलं क्रॉसपट्टीला आकार द्यायचं. 1.5 इंच घेतलं आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतला. तर एकदम परफेक्ट अशी आपली ही कटोरी तयार झाली. ब्लाऊजची उंची आहे 13 + 1 14 इंच. शोल्डर मी घेतलं 4.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 5 इंच. छातीचा चौथा भाग 7.5. त्यामध्ये हे 1.5 इंच मार्जिन. इथं 24 इंच आपली कंबर आहे. त्याचा चौथा भाग होतो 6. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी. तर घेतले इथे 7 इंच आणि हे 1.5 इंच मार्जिन. क्रॉसपट्टी घेतलेली आहे 2.5 इंचावरती. क्रॉसपट्टीला आकार दिलाय 1.5 इंचावरती. कटोरी आपली 4.5 इंचाची आहे. इथून क्रॉस बॅक अर्धा इंचाचाच आहे. या क्रॉस बॅक पासून अर्धा इंचावरती मी पाठीमागील मुंड्याला आकार दिलाय आणि पुढच्या मुंड्याला दिला आहे 1.5 इंच. पुढचा गळा 5.5 इंच आहे टोटल. त्यामध्ये मार्जिन प्लस करून 6 इंचावरती घेतलंय. तर इथे पूर्ण ड्राफ्टिंग मी एकदम परफेक्ट समजावून सांगितलेलं आहे. कुठे किती घ्यायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा 30 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग करायचं आहे. आता ही कटोरी कशी वाढवायची हे सांगणार आहे. त्याआधी आपला मुंडा घेर किती येतो हे चेक करायचं आहे. प्रत्येक कटिंग करताना आपला मुंडा घेर किती आहे हे मोजायला विसरायचं नाही आणि यावरूनच बाहीचं कटिंग करायचं आहे. मुंडा मोजताना नेहमी आपल्याला पाठीमागचा मुंडा मोजायचा आहे. तर पहा मी इथून हा पाठीमागचा घेर मोजून घेणार आहे. 5.7 इंच आलेला आहे बरोबर. मुंडा घेर आपला 5.7 इंच आलेला आहे. तर ही कटोरी वाढवून घेऊया. तर इथे पहा ही मूळ कटोरी आहे. तर मी अर्धा इंच इथे वाढवणार आहे. तुम्ही टेप लावून सुद्धा घेऊ शकता अर्धा इंच. इथे 1.5 इंच. इथून घेते 1.25 इंच. आता ही कटोरी लहान असल्यामुळे म्हणजे लहान साईज, लहान म्हणजे अशी लहान नाही पहा, साईज लहान असल्यामुळे आपण फक्त ही 1.25 इंचानेच वाढवणार आहे. 1.2 1.2 या पद्धतीने. आणि ही जी टोटल कटोरी आहे त्याचा असा टेप दुमडायचा आणि सेंटर करून घ्यायचा. आणि इथे सुद्धा 1.25 इंचच घ्यायचं. परफेक्ट 1.25 इंच घेतल्यानंतर हे पार्ट जोडून घ्यायचेत आपल्याला. अगदी सावकाश आणि सविस्तर सर्वांना समजेल या पद्धतीने इथे मी तुम्हाला सर्व कटिंग दाखवत असते. आणि सर्व महत्त्वाचे पॉईंट सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून सांगत असते. पहा इथे अगदी हळूहळू हा असा आकार वाढवत मी इथं दिलेला आहे. तर एकदम परफेक्ट अशी ही कटोरी तयार झालेली आहे. आकार कुठे सुद्धा आपले बिघडलेले वगैरे नाहीत. जशी मूळ कटोरी आहे तसाच हा वाढीव कटोरीचा सुद्धा आपला आकार आलेला आहे. कटोरीला आकार देताना कधीही जास्त असे बाहेरून वगैरे आकार नाही द्यायचे. जसा हा आकार आहे त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा आकाराला पाहिजे या पद्धतीने आकार द्यायचे असतात. आता मुंडा घेर मोजला तो का फिटिंगची जी लाईन आहे ती आपले परफेक्ट यावी किंवा त्यावरून आपण बाहीचं कटिंग करू शकतो. किंवा जर तुमचा मुंडा कमी जास्त असेल आणि
समजा आता आपला 5.75 इंच जर मुंडा घेर भरलेला आहे, जर तुमचा मुंडा घेर जो आहे तो 6 इंच तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला तिथे मुंड्याची उंची जी आहे ती कमी करण्याची गरज आहे, किंवा 7 इंच जर मुंडा घेर असेल तर तुम्हाला तिथं मुंड्याची उंची जी आहे ती वाढवायची गरज आहे. तर यासाठी आपण ते कटिंग करतानाच मुंडा घेर जो आहे तो चेक करायचा असतो आणि मगच बाकीचं पूर्ण ड्राफ्टिंग जो पेपर कटिंग करता त्यावेळेस मुंडा घेर मोजूनच तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंग करायचं आहे. तर इथे अशा प्रकारे आपलं सर्व ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.